सप्टेंबर महिन्यात सुरू झालेल्या परतीच्या पावसामुळे मराठवाडा आणि इतर भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे। पिकासह मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून शेतकरी आणि सामान्य नागरिक संकटात आहेत। भारतीय हवामान खात्याने ऑक्टोबर महिन्यात संपूर्ण भारतात सरासरीपेक्षा 115% अधिक पाऊस पडण्याची शक्यता दर्शवली आहे। IMD महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की ऑक्टोबरमधील पाऊस हा गेल्या 50 वर्षातील रेकॉर्ड तोडू शकतोय। ऑक्टोबर हा कापणीचा महिना असून भात, मका, सोयाबीन यासह इतर पिकावर मोठा धोका आहे। पिकामध्ये पाणी साचल्यास कुजण्याची शक्यता आहे। स्थानिक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे भात व मका यांचं नुकसान झालं असून ऑक्टोबरमध्ये येणाऱ्या पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट होईल। कृषी विभागाने शेतकऱ्यांना सूचित केलं आहे की पिकांचं नुकसान टाळण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात। जलसंपदा विभाग आणि स्थानिक प्रशासनाने पूर प्रतिबंधक उपाय राबवावे असा सल्ला दिलाय। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणारं। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणारं। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणारं।